दादाच्या लग्नासाठी फायनली बघा माहेरी आलेले आहे मी आणि सगळेजण जमले आहेत। हे जे शेत दिसत आहे तुम्हाला, तर इथंच मंडप टाकणार आहे, दारासमोरच लग्न करायचं। तर अशी आजीची इच्छा आहे। तर हे आमच्या शेतातलं घर आहे, मी तुम्हाला दाखवते। हे असं माझं माहेरचं घर आहे आणि हॉलमध्ये लग्न करायचे असं ठरलेलं, पण आजीची खूप इच्छा होती, एकुलता एक नातू आहे तर त्याचं लग्न आपण दारासमोरच करू द्या। असं छान मोकळ्या हवेत हे शेतातलं घर आहे, खूप सुंदर वाटतं इथं शेतातल्या वातावरणात। आणि सोबत इथं शेतात जी मोकळी जागा आहे, साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे। तर हे बोर वगैरे पूर्ण क्लीन केलेलं आहे। इथं मंडप टाकायचा आहे इथे पण, आणि ह्या साईडला गाड्यांसाठी पार्किंगला पलीकडच्या शेतामध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे। आणि घराच्या साईडलाच इथं तुळस आहे बघा, सुंदर तुळस आहे। हा साईडचा एवढा कोपरा आहे, तो जेवण बनवण्यासाठी आचार्यांसाठी एक सलग करून घेतलेला आहे। तर 3 तारखेला म्हणजे 4-5 दिवसांनी इथं पूर्ण छान मंडप सजलेला असेल आणि माझा दादा भोल्यावर चढलेला असेल। तर तो क्षण दूर नाही आहे। आणि ते घराच्या पाठीमागे बघा, इथे जाते पूजनाचा कार्यक्रम चालू आहे। सर्व चुलत्या आणि सगळ्याजणी जमल्या होत्या। तर हे जाते पूजन मीच केलेलं आहे, छोटंसं डेकोरेशन वगैरे। कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालेलं आहे। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला आमचे जावाजावांचे डेली ब्लॉगसोबतच आता लग्नाचे छान छान ब्लॉग बघायला मिळतील। तर ही आहे आमची इरकल साईडीतली आजी। ही आजी घरात असल्यानं किती छान वाटतं ना, की एक सणाला किंवा कार्यक्रमाला शोभा येते, कारण सर्व काय म्हणतात ते 4 पावसाळे जास्त पाहिले किंवा सर्व गोष्टी जाणकार असते म्हणून। तर आजी असली ना खूप छान वाटतं कार्यक्रमात। तुमच्याकडे आहे का अशी इरकल साईडीतली आजी? कमेंटमध्ये सांगा। तर आजी जाते पूजनाची छान छान गाणी म्हणत होती, पण रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नसल्यामुळे मी काय ते तुम्हाला दाखवलं नाही, ते गाणं स्किप केलं, कारण अर्धवटच रेकॉर्ड झालेलं, त्यामुळे म्हणलं अर्धवट समजणार नाही, तर मी ते स्किप केलं। तर अशा प्रकारे ह्या घाणा बांगड्याचा जातेपूजनाचा कार्यक्रम छान झाला। आणि असेच हळदीचे, लग्नाचे सर्व छोटे छोटे कार्यक्रम मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि कार्यक्रम पहा। सगळे लग्नाचे, हळदीचे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेव्हाही व्हिडिओ पडतील त्याचा अपडेट तुम्हाला मिळेल। आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।